स्वयंघोषित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनताना दिसतंय। आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अशोक खरात याला हजर करण्यात आलं असता सरकारी वकिलांनी न्यायालयात धक्कादायक माहिती मांडली। खरात याने पूजा विधीच्या नावाखाली वापरलेल्या प्राण्यांच्या कातडीसह पांढरी आणि काळी कस्तुरी जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। इतकंच नव्हे तर त्याच्या घरातून पिस्तूल आणि जिवंत काडतूसही सापडल्यानं प्रकरण अधिकच गडद झालं। यासोबतच तपासात एक महत्त्वाचा DVRही समोर आला। तो फार्म हाऊसवरून जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। या DVR मध्ये नेमकं काय आहे यावरून न्यायालयात मोठ्या प्रमाणात युक्तिवाद रंगला। दरम्यान अशोक खरात याच्या वकिलांनी बचाव करत सांगितलं की 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत असतानाही तपास पूर्ण करण्यात आला नाही। जप्त केलेल्या वस्तूंविषयी चौकशीच करण्यात आली नसल्याचा दावा करत आपण फक्त पूजा विधी करत होतो, जादूटोणा करत नव्हतो असंही स्पष्ट करण्यात आलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं अशोक खरात याला पुन्हा 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।